आणि याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरीजी। अमोलजी आज खरं तर मरीन ड्राईव्हला पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल करायला गेलेले होते। त्या दृश्यांमध्ये आपण त्यांना बघितलेलं असेल। अमोलजी स्वागत आहे आपलं। आज जेव्हा तुम्ही मरीन ड्राईव्हच्या त्या पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करायला गेला होतात तेव्हा नेमकं काय घडलं? एवढी बाचाबाची का झाली? एवढी शाब्दिक हुज्जत का घातली गेली? बघा, आम्ही पण संविधानिक पद्धतीनं न्याय मागायला गेलो होतो आणि मी अगोदरही सांगितलं होतं की दादांच्या अशा अपघाती विमान दुर्घटने प्रकरणात जो कोणी आवाज उचलेल त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी उतरू। आणि आमदार रोहित पवार यांनी ज्या पद्धतीनं डीजीसीएच्या संदर्भात अनेक पत्रकार परिषदा घेऊन त्यांचं खरं रूप जनतेसमोर आणलं, त्यानंतर डीजीसीएला जाग आली आणि तब्बल 1 महिन्यानंतर त्यांनी व्हीएसआर व्हेंचरच्या विमान कंपनीच्या संदर्भामधले काही उड्डाणं त्यांनी बंद केली आणि कारवाई केली, पण ती थातूरमातूर कारवाई होती। म्हणजे डीजीसीएने हे कबूल केलं की आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या प्रवासाकरता जे काही विमान 28 जानेवारीला मुंबईवरून पाठवण्यात आलं होतं ते नादुरुस्त होतं आणि ते त्यांनी त्या त्रुट्या कबूल केलेल्या आहेत। पण त्यांनी त्यांचं जे मरण आहे ते त्या व्हीएसआर कंपनीवर ढकललं आणि ही गोष्ट अत्यंत गंभीर होती। त्यामुळे स्वतः ज्यावेळेस आम्ही अधिवेशनामध्ये आलो त्यावेळेस ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी पण सांगितलं की मी आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला चलतोय, तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही चलता का? मी म्हटलं काही हरकत असण्याचं कारणच नाही। त्याच्यामुळे मी त्यांच्या गाडीमध्ये बसलो आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन पर्यंत गेलो। आता इथे आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी असे 2च आमदार नव्हते, इथे एकूण 4 आमदार होते। त्यांच्या पक्षाचे संदीप क्षीरसागर आणि आमच्या पक्षाकडून इद्रिस नायकवडी असे 4 आमदार आम्ही तिथे गेलो। अजितदादांवर प्रेम करणारे मुंबईतले काही कार्यकर्ते आणि त्यांच्या पक्षाचे काही पदाधिकारी असे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतो। शिवाजी पाळदे हे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे पीएसआय आहेत, त्यांच्यासोबत एक रायटर होता, त्यांचा एक सल्लागार होता। त्यांच्यासोबत ज्यावेळेस आमच्या वकिलांनी म्हणजे आमदार रोहित पवारांच्या सोबत जी वकिलांची टीम होती त्यांनी ज्यावेळेस तो लॉ समजून सांगितला की एफआयआर देणं किंवा निवेदन देणं आणि त्यावर एफआयआर करून घेणं ही जबाबदारी तुमची आहे आणि देण्याचं निवेदन जबाबदारी आमची आहे, पण ही जबाबदारी पार पाडताना साधा ऍक्सिडेंट झाला आणि एफआयआर करायला आपण गेलो तर पोलिसांना ते कर्तव्यात कसूर करता येत नाही, पोलिसांना तो एफआयआर करावाच लागतो। ज्यावेळेस वकिलांनी तो लॉ समजून सांगितला त्यावेळेस तिथले जे पोलीस निरीक्षक होते त्यांच्या ती बाब गंभीर असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी एफआयआर नोंद करायला सुरुवात करण्याकरता मराठीचं ट्रान्सलेशन करायला त्यांचा लॅपटॉप घेतलेला अधिकारी बसवलाही होता। इतक्यात तिथे एक वरिष्ठ अधिकारी आले। वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर ते त्या चेअरवर बसले, समोर त्यांच्या 4 आमदार आणि पक्षाचे काही पदाधिकारी होते। त्यावेळेस ते जोरात आले आणि बोलले की इतके लोक चालणार नाहीत, इथे फक्त 5च लोक निवेदन द्यायला लागतील, हे असं धंदे चालणार नाहीत। अशा पद्धतीने त्यांनी जी भाषा केली ती सगळी रेकॉर्ड झालेली आहे। तरी आम्ही पोलीस प्रशासनाचा मान ठेवून सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती केली की आपण बाजूला जा। आमदार म्हणून आम्ही तिथे थांबलो, काही पदाधिकारी थांबले, वकील लोक थांबले। त्यानंतर त्यांना पण आम्ही तो लॉ समजून सांगत होते वकील, आणि जसं ते म्हणाले की आम्हाला अधिकार आहे पुढे काय करायचा तो, तुम्ही आम्हाला सांगायचं नाही एफआयआर करायचा का नाही, अशा पद्धतीनं ते मिसबिहेवियर सर्व आमदारांशी केलं गेलं। त्याच्यानंतर त्यांना एक फोन आला, ते फोन घेऊन अँटी चेंबरमध्ये गेले आणि अँटी चेंबरमधून आले आणि मग आम्हाला सांगतात की आम्ही आता तुम्ही जे काही निवेदन दिलेलं आहे ते मराठी ट्रान्सलेट करून घेतो, मराठी ट्रान्सलेट झाल्यानंतर ती कॉपी आम्ही तुम्हाला देतो, नंतर तुम्ही तुमचा मार्ग तुम्हाला काय करायचा आहे तो मोकळा आहे आणि जे काही निवेदन तुम्ही दिलेलं आहे त्यावर 48 तासानंतर आम्ही तुम्हाला कळवू। अहो, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा ज्यांनी अनेकांचे संसार त्या ठिकाणी वाचवले, अशा व्यक्तींच्या मृत्यूच्या संदर्भात जर एफआयआर करण्यासाठी 4 आमदार तिथे बसले असतील तर तुम्ही म्हणताय आम्ही तुमचं निवेदन घेतो, एफआयआर करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि 48 तासानंतर आम्ही तुम्हाला सांगू। ही जी काही त्यांची भूमिका होती ती अत्यंत संशयास्पद होती। नंतर त्यांना आणखी एक फोन आला, परत ते फोन घेतला त्यांनी, ते अँटी चेंबरमध्ये गेले, तिथून ते परत आले आणि आल्यानंतर म्हणतात आम्ही एफआयआर करू शकत नाही। मग आमचा तिथे पारा चढला आणि जसे आमदार रोहित पवार यांना दादांच्या बाबतीतल्या संवेदना त्या ठिकाणी ज्या महाराष्ट्र पाहतोय, अर्थातच प्रत्येकाच्या मनात त्या संवेदना आहेत, तसं साहजिक आहे, आम्हालाही वाईट वाटणं साहजिक होतं। त्याच्यामुळे आम्ही पोलिसांना विनंती करूनही पोलीस ऐकत नव्हते। शेवटी कसं आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही तिथून निघालो आणि ज्या पद्धतीनं आमचा अवमान त्या ठिकाणी झाला 4 आमदारांचा, हे महाराष्ट्राला न शोभणारं चित्र होतं।
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं वागणं हे अत्यंत संशयास्पद होतं, हे मात्र नक्की. अमोलजी, या वरिष्ठ